मित्रांनो बघा, आता हळद उद्या लावायची आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आपला टप्पा राहिलेला आहे ते म्हणजे बेणे प्रक्रिया. आता खूप शेतकरी काय होतात, कन्फ्यूज होतात की बेणे प्रक्रिया किती प्रकारची असते, कोणकोणत्या औषधानं करायची असते, जैविक करायची का रासायनिक करायची, याबद्दल खूप असे डाऊट असतात. तुम्हाला थोडक्यात सांगतो. नमस्कार, मी अजय पांचाळ, VIP फार्मिंग या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रांनो बघा, हळदीला 2 प्रकारे बेणे प्रक्रिया करता येतात. एक जैविक पण करता येते, एक रासायनिक पण करता येते. आता आपण बघूया रासायनिक. मित्रांनो, रासायनिक बेणे प्रक्रिया करताना तुम्हाला प्रति एकरी 7 क्विंटल बेणं तर लागतच असते. त्यासाठी 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. आता जैविक असो का रासायनिक असो, पाण्याचं प्रमाण हे आपलं 200 लिटर प्रमाणच राहणार आहे. आता मित्रांनो, रासायनिकमध्ये तुम्हाला औषधं कोणकोणते लागतात बघा. कुठल्याही प्रकारची कीड वगैरे लागू नये, जंतू लागू नये, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये क्लोरो तरी वापरायचं आहे, नाहीतर मग थायमोथॅक्झाम 30% तरी वापरायचं आहे. क्लोरोमध्ये तुम्ही कोणतंही घेऊ शकता, 50+5 म्हणजे क्लोरो प्लस सायपरमेथ्रिनसुद्धा घेऊ शकता, किंवा मग थायमोथॅक्झाम जर घेत असाल तर 30%चं तुम्ही थायमोथॅक्झाम घेऊ शकता. हे ट्रॉय नावाने येते बाजारामध्ये, तुम्हाला मार्सिन मायरॉन कंपनीचं ट्रॉय भेटून जाईल, किंवा इतर कंपनीकडे सुद्धा उपलब्ध आहे. थायमोथॅक्झाम वापरू शकता. 250 ml तुम्हाला प्रति 200 लिटर बॅरलसाठी हे प्रमाण वापरायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला कुठल्याही प्रकारची बुरशी, त्यानंतर मर रोग वगैरे सतवू नये यासाठी तुम्हाला एक बुरशीनाशक चांगलं वापरणं गरजेचं आहे. आता भरपूर असे उपाय आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला बुरशीनाशक बघा वापरायचेच असतील तर प्लेन कार्बन डिझाईन 50% भेटते, जे आपलं 22 टीनमध्ये येते ते वापरू शकता, किंवा मेटॅलॅक्झिल 35% वापरा, फार जबरदस्त रिझल्ट येते. तुम्हाला याचंसुद्धा प्रमाण 250 ग्रामच घ्यायचं आहे प्रति 200 लिटर बॅरलसाठी. म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्राम तुम्हाला हे मेटॅलॅक्झिल 35% घ्यायचं आहे. आता हे झाले बुरशीनाशक आणि कीटकनाशक. आता यासोबत तुम्हाला मुळांची जोरदार वाढ व्हावी, जर्मिनेशन लवकर व्हावं, एक समान जर्मिनेशन व्हावं, यासाठी तुम्हाला ह्युमिक ॲसिड वापरायचं आहे 500 ग्राम. मित्रांनो, लिक्विड असेल तर 500 ml आणि पावडर फॉर्ममधला असेल 98% प्युअर ह्युमिक तर तुम्हाला वापरायचं आहे 500 ग्राम. मित्रांनो, त्यासोबतच तुम्हाला एक स्टिकर वापरायचं आहे, जे पूर्वा कंपनीचं सेवर नावाने येते. मित्रांनो, हे फार दर्जेदार स्टिकर आहे. याचंसुद्धा तुम्हाला प्रति 200 लिटर बॅरलसाठी 250 ml याचा वापर करायचा आहे, जेणेकरून हे जे पूर्ण औषध आहे याची व्यवस्थित कोटिंग होईल. हे लागवण झाल्यानंतर सहजासहजी निघून जाणार नाही औषध, यासाठी सेवरसुद्धा वापरणं गरजेचं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला थायमोथॅक्झाम 30%चं वापरायचं आहे, जे ट्रॉय नावाने येते, मी स्क्रीनवर देतो, 250 ml. त्यासोबतच घ्यायचं आहे मेटॅलॅक्झिल 35% 250 ग्राम. त्यासोबतच घ्यायचं आहे स्टिकर सेवर घ्या, 250 ml घेऊन टाका. आणि त्यासोबतच वापरायचं आहे ह्युमिक, तुम्हाला प्रति 200 लिटर बॅरलसाठी 500 ग्राम. मित्रांनो, हे झालं रासायनिक. आता बघूया जैविकरित्या करता येते का. मित्रांनो, जैविकरित्यासुद्धा फार सोपी पद्धत आहे आणि फार इफेक्टिव्ह पद्धत आहे. तुम्हाला जैविकसुद्धा करता येते. जैविक करताना बघा, तुम्हाला प्रति 200 लिटर बॅरलसाठी काय करायचं आहे, 1 किलो ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे. त्यासोबतच घ्यायचा आहे 100 ग्राम मायकोरायचा, आणि NPK बॅक्टेरिया भेटते बाजारामध्ये. NPK बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे तुम्हाला 1 लिटर. हे 200 लिटर बॅरलमध्ये सगळं टाकून द्या. त्यासोबतच एक चांगलं काम करा, याला मल्टिप्लाय करण्यासाठी अर्धा किलो गूळ घ्या, त्याला मस्त कुटा आणि बॅरलमध्ये टाकून द्या. 2 दिवस ढवळायचं त्या 200 लिटर बॅरलला. ढवळल्यानंतर मग त्याची बीज प्रक्रिया करायची. आता या सगळ्या गोष्टी झाल्या, औषध कसं वापरायचं काय नाही याबद्दल. आता मी सांगतो तुम्हाला प्रक्रिया करून कशी घ्यायची. बघा, तुम्हाला बेणे प्रक्रिया करताना जे तुमचं बारदाण्यामध्ये भरलेलं जे बेणं आहे, त्या 200 लिटर बॅरलमध्ये जशाच तसं 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे. आता ते 5 ते 10 मिनटं ठेवून नंतर मग त्याला बाहेर काढायचं आहे, थोड्या वेळ सुकू द्यायचं आहे, नंतर मग त्याची लागवण करायची आहे. आता हे जैविक असो का रासायनिक असो, याच प्रकारे करायचं आहे. 7 क्विंटल बेणं या 200 लिटरमध्ये होते. फक्त तुम्ही त्या बेण्याला चिखल वगैरे कुठं लागलेलं नसू नये याची मात्र दक्षता घ्या, कारण ते असल्यामुळं व्यवस्थितरित्या म्हणजे हे लिक्विड राहणार नाही, जे आपण औषध तयार केलेलं आहे ते खराब होऊन जाणार आहे. त्यामुळं बेणं जे आहे क्लीन राहिलेलं कधी चांगलं. या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्यायच्या आहेत. काही डाऊट झाले, काही डाऊट वगैरे तुम्हाला काही विचारायचे असतील तर मी काय करतो, माझ्या एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन जा. तुम्हाला काही डाऊट असतील तर त्याच्यावर विचारा मला, आणि काही अडचणी वगैरे आल्या तर त्याच्यावर आपण चर्चा करून सोडवतासुद्धा येतील. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. फार महत्त्वाचे व्हिडिओ आणि इथून पुढे सर्वच व्हिडिओ या आपल्या चॅनलला
आपल्याला टाकायचे आहेत. धन्यवाद मित्रांनो.